पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण महाराष्ट्रभर चर्चेत राहिलं। 9 महिन्यांनंतरही या अपघातातील मृतांचे कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। मात्र त्याआधीच आता आरोपींनीच न्यायाचा धावा केलाय आणि आपली अटकच बेकायदेशीर असल्याचा दावा केलाय। पोर्शे कार अपघात प्रकरणात काय नवा ट्विस्ट आलाय बघूया। अटक बेकायदेशीर, आमची सुटका करा। पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी नवा ट्विस्ट। आरोपी अग्रवाल दाम्पत्याची हायकोर्टात सुटकेची याचिका। पुण्यातल्या कल्याणी नगरातील गाजलेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात आता नवा ट्विस्ट आलाय। मे 2024 पासून अटकेत असलेले अल्पवयीन आरोपी मुलाचे आई वडील शिवानी आणि विशाल अग्रवाल यांनी आता सुटकेसाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आम्हाला बेकायदेशीरपणे अटक करण्यात आल्याचा दावा अग्रवाल दाम्पत्याने केलाय। आमच्या संविधानिक अधिकारांचं उल्लंघन झाल्याचा दावा करत अग्रवाल दाम्पत्याने मुंबई उच्च न्यायालयाकडे सुटकेची मागणी केली आहे। पुण्यात 19 मे 2024च्या मध्यरात्री कल्याणी नगरात पोर्शे कारचा भीषण अपघात झाला। आलिशान पोर्शे कारच्या धडकेत अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोघांचा जागीच मृत्यू झाला। इतक्या भीषण अपघातानंतरही अल्पवयीन आरोपीला न्यायालयाकडून फक्त निबंध लिहिण्याची शिक्षा देण्यात आली। यावर प्रचंड टीका झाल्यानंतर पुणे पोलिसांकडून कारवाईला सुरुवात झाली। अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने रुग्णालयात बदलण्यात आले। या प्रकरणी पुण्यातील ससून रुग्णालयातील डॉक्टरांवर कारवाई झाली। आरोपी अल्पवयीन असल्यानं त्याचे वडील विशाल अग्रवालला अटक करण्यात आली। रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी आरोपीची आई शिवानीलाही बेड्या ठोकण्यात आल्या। या अपघात प्रकरणी एकूण 10 जणांना महिन्याभरात अटक झाली। विशाल आणि शिवानी अग्रवाल सह हे सगळे 10 आरोपी मागच्या 9 महिन्यांपासून तुरुंगात आहेत। गुन्ह्याचं स्वरूप बघता एकालाही अजूनही जामीन मिळालेला नाहीये। म्हणूनच आता अग्रवाल दाम्पत्यानं आपली अटकच बेकायदेशीर असल्याचा नवा दावा केलाय आणि उच्च न्यायालयात धाव घेतलीय। त्यांचा हा दावा कोर्टाच्या दारात कितपत टिकेल हे भविष्यात कळेलच। पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या अग्रवाल दाम्पत्यांनी आता 8 महिन्यानंतर आमची अटक ही बेकायदेशीर असलेली याचिका उच्च न्यायालयामध्ये दावा दाखल करून केलेली आहे। त्यावर उच्च न्यायालय आता काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन नितीन सांबोरसह निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे।